माझं नाव रावजी शांताराम वाकचौरे, राहणार वाशेरे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. मी ही शेती बाग 18 वर्षापासून करतो. 3 वर्षापासून माझ्या बागावर तेलकट आला होता. जवळजवळ 10% माल शिल्लक नव्हता राहत आणि औंधा चांगल्यापैकी मी तेलाचे सोनम औषध वापरल्यामुळं मला चांगल्यापैकी 100% रिझल्ट भेटला. तर हा प्लॉट तुमचा डाळिंब प्लॉट आता माल पक्वते अवस्थेत आहे, मार्केटला जाण्यास किती टायमिंग आहे? 8-1 दिवसामध्ये काढू शकतो मी हा. हां 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 आता हा माल तयार आहे, मार्केटला जाण्यास तयार आहे. तर ही जाळी, ह्या मालाची जाळी आता काय रेटपर्यंत जाते सध्या? 4,500-5 हजारापर्यंत जाते. म्हणजे 200 रुपयाच्या प्लस रेट जातो आहे. हो, मागील वर्षी तुमच्या बागेत तेलकटची काय कंडिशन होती? जवळजवळ 80-85% पर्यंत तेलकट होता. म्हणजे तुम्ही मार्केटला जाळ्या घेऊन गेला नाही. नाही, जे खराबच माल गेला. खराबच माल. 30% माल विकला, बाकी माल सगळा फेकून दिला आम्ही. काय कुठले कशामुळं? तेलकटमुळं. तेलकटमुळं. हो, हां हां तर ह्या वर्षी सोनम औषध केव्हापासून वापरले काय? पहिल्यापासून वापरलेलं आहे. पहिले म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला माल खराब झाल्यानंतर समजलं, मग 1-2 स्प्रे घेतले मागच्या वर्षी. हां हां आणि मग यंदा पहिल्यापासून वापरलं तर इतरेपासून हां यंदा फक्त 10% तेलकट आहे. हां तो पण उन्हाळ्यात मध्ये एक पाऊस झाला तेव्हा थोडा ऍक्टिव्ह झालता, पण तो परत कंट्रोल आला. हे तर झाडानं तुमचं हे डोंगर आहे, हा कुठला डोंगर म्हणते त्याला? ढगे डोंगर. हा खूप मोठा डोंगर आहे बागेतनं. ही झाडाची उंची आहे तुमची 15 फूट आहे. तर हा ढगे डोंगर अकोला तालुका, हो, अकोले तालुका, अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शेतकरी. तुमचं वाकचूर काय नाव म्हणला? रावजी शांताराम वाकचौरे. मी आलो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तानाजी केदार इंडिया कंपनीचा डायरेक्टर. तर आज आम्ही वाकचौरे साहेब, रावजी काय? हो, रावजी शांताराम हां, वाकचौरे. रावजी वाकचौरे साहेब यांच्या डाळिंब प्लॉटला भेट देण्यासाठी आलतो इकडं आल्यानंतर. तर त्यांनी सांगितलं मागील वर्षी आमच्या बागेत तेलकटमुळं आमचं 100% नुकसान पूर्ण झालं होतं. पूर्ण म्हणजे 20%-30% नेलता. म्हणजे काय निघालेलं ते पूर्ण डागीच माल, जागीच माल. खर्च पण निघाला नाही आमचा. खर्च निघाला नाही. तर आता ह्या वर्षी त्यांच्या प्लॉटमध्ये ते एकदम समाधानकारक आहेत. म्हणजे ह्यांना आता पाणी चालू आहे, तर इथं डोंगर आहे, पाण्याची कमतरता आहे. म्हणजे असं काय, आपलं औषध वापरताना पाणी जर भरपूर लागतंय. महाराष्ट्रात पाण्याची अवस्था दयनीय कंडिशन आहे. आम्ही बऱ्याच भागातून जाऊन आलो. महाराष्ट्रात नाशिक जिल्हा घ्या, तिकडे पाण्याची पूर्ण जमीन ही डोंगर आहे, त्यात पाणी मुरत नाही असल्या जमिनीत खाली. तर पाणी उन्हाळ्यामध्ये पाणी स्टोरेज राहत नाही जमिनीमध्ये, त्यामुळे पाणी टँकमध्ये ठेवलेलं पाणी, स्टोरेजचं पाणी वापरावं लागतं. तर पाऊस जर गेल्या वर्षी मेमध्ये पाऊस पडला होता, पाणी होतं. ह्या वर्षी पाऊस लेट, अजून पाऊस पडला नाही. जूनचा चालू झाला तर पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणी द्यावं लागतं, पाणी ट्रेस मेंटेन करायला लागतो. हे औषध वापरताना प्रमाण तुम्ही कसं वापरलं होतं काय? 10 मिली. किती लिटर पाण्यासाठी? 250. ते 100-200 100 लिटर. 100 लिटर 10 मिलीचं प्रमाण आहे आपल्या औषधाचं. हो रवी, इकडे 100 लिटर 10 मिलीचं प्रमाण आहे. तर हे औषध वापरण्यास स्वस्त आहे शेतकऱ्यांनी. तुमचं रावजी शांताराम वाकचौरे. वागते साहेब, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 86-98-16-22-64. हां, तर संगमनेर पासून किती किलोमीटर रनिंग आहे तुमचं? 25 किलोमीटर. म्हणजे इथल्या लगतचे शेतकरी असतील ना, तर ह्यांना फोन करा. रिझल्ट खरं काय होता? मागच्या वर्षी माझी काय कंडिशन होती? शेतकऱ्याला सोनम हे औषध जीवनदायीनी ठरलेलं आहे तेल्या नियंत्रणासाठी. मार्केटमध्ये औषध आहे ते नाही, गेल्या वर्षी मी वापरलं होतं. हो, मार्केटमध्ये किती औषध आहे ते बरेच आहे. तेल्यासाठी वापरणं? तुम्ही काय वापरली असतील गेल्या वर्षी? वापरले पण काही रिझल्ट आला नाही. हा, म्हणजे Chemical चा. म्हणजे एक शेतकऱ्यांना, कारण इतर औषधाचं म्हणावं तसा डाटा नाही. तर आपल्या सोनम केदार इंडिया यूट्यूब चॅनलवर 6 वर्षातला संपूर्ण डाटा असणारं औषध आहे. म्हणजे 6 वर्षातलं शेतकऱ्यांना, माझी 7 वर्षी बाग फेल होती आहे, माझी 4 वर्षी बाग फेल होते. माझं 25,000 होत होतं, माझं 3.5 लाख झालं. माझं गेल्या वर्षी 20 लाख रुपयाचं मालाचं नुकसान झालं. 20 टन माल तोडून फेकला, 15,000 रुपयाचा खर्च केला. माझा बाग 20 टन माल वाचला. माझ्या बाग 5-50 किलोच, म्हणजे अर्धा टक्का सुद्धा कमी प्रमाण. म्हणजे एखादा टक्का कसा असते, तुम्ही पाण्याचं हां हां, म्हणजे एखादा टक्का ती पण सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत केल्या तर 100% सुद्धा रिकवर भेटलेलं आहे. तर नाही, मी केलेलं आहे ना. हां, मी वापरलं होतं. तुमचं सोनं वापरले का? हो. तुमचं काय, एक म्हणजे असले तुम्ही जरा पुढे माहिती सांगायची. तुमचं कुठं आलं आता हे शेतकरी आले ना शेजारी? काढलाय, पण मग मी पहिल्या वर्षी पूर्ण खराब झाला होता. हां. पूर्ण म्हणजे 90%. हं. नेक्स्ट इयरला पूर्ण म्हणजे एक पण जाळी खराब नाही निघली. हां. असं 2 वर्ष मी केलं, म्हणजे असं 2 वर्ष एकही 10% पण खराब नाही निघला मला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता हे व्हिडिओ बनवत असताना शेतकरी आले. तर तुमचे मित्र परिवार का? तुमचं नाव काय? हो, वाकचौरे. नाव काय?
दत्तात्रय वागचौरे. तर तुमच्याकडे काय पहिलं आपला प्लॉट काढून टाकलाय का डाळिंबाचा आता सध्या तो? जास्त दिवसात झाला होता, काढलाय मी. हां, ह्यांचा हा 18 वर्षाचा तुमचा तो जास्त दिवसात म्हणून झाला म्हणून काढून टाकलाय. आणि तुम्ही औषध आपलं किती एक बरोबरचाच होता, पण मी थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे काढलाय. पण 3-4 वर्षापूर्वी जेव्हा तेल्याचं पूर्ण अटॅक झालं होतं 100%, हां त्या नेक्स्ट इयरला मी सोनम वापरला असं युट्यूबवरती वगैरे बघून. हां पण मग एकही कॅरेट खराब नाही निघलं नंतरच्या 2-3 वर्षात. असं झालं ना? मग त्यानंतरच भाऊंना मी सांगितलं होतं, असं झालंय का त्यांच्याकडून म्हणजे? हां मी असं वापरलं होतं. हां हां. त्याचा छान आता result हिम्मत वागचोरे ते पण आपले 4-5 वर्षापासून औषध वापरतात. बरं तुमचं पण नंबर सांगा, शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि आहे आता यांचा आहे तर हं. सांग ना तो. असू दे तुमचं पण असू द्या, काही शेतकऱ्यांना मदत होते एकमेकाला. दत्तात्रय वागचौरे, हं. 70-20-47-20-88. कारण सोनमय औषधाचं मार्केटिंगची जबाबदारी पूर्ण शेतकरी आम्ही सोपवली आहे. म्हणजे कसं आलंय, शेतकऱ्याची एकमेकाची चर्चा करतात, प्रमाण तुम्ही कसं वापरलं होतं, काय केलं होतं, पाण्या नियोजन. म्हणजे काय होतंय की शेतकऱ्याला मदत करत राहणं शेतकऱ्यांनी, काय कंपनीवाले विकण्यासाठी सांगतात असं बऱ्याच जणांचं काय होतं. नाही, विक्रीसाठी नाही, आता प्रत्यक्षात अनुभव हं. घेतलेला असल्यामुळे मग मी आता भाऊचा पण बाग आहे आमच्या घराकडं. हं. त्यांना पण औषध घेतलं, गुंजाळवाडीवरून आणलं होतं त्या दिवशी. हां हां. ते आहे ना आपले राजेंद्र गुंजाळ कन्सल्टिंग आहे तर सल्लागार आहेत. हां तुमच्याकडून कोणाकडून तरी नंबर घेतला होता मी व्हॉट्सअपवर त्या दिवशी. हां हां. हं. आता गाडीवर नाव बघितलं, म्हटलं का आलेत बघायला म्हणून आलो मी इकडे. हां हां. छान आहे रिझल्ट, पण रिझल्ट छान आहेत ना? वापरावं, सर्व शेतकऱ्यांनी वापरावं. हं, हं, हं. तुमचं हे लोकेशन जरा सांगा, इथल्या लोकांना, साईडच्या आसपासच्या लोकांना माहीत असण्यासाठी. वाशेरे, तालुका अकोले. हे गाव वाशेरे गाव, ही तुमची वस्ती कुठली आहे? वस्ती का वस्ती म्हणतात हे? वाशेरे सांग. वाशेरे म्हणलं तर चालते ना? हो, वाशेरे. वाशेरे तालुका, हां अकोले. हां जिल्हा अहिल्यानगर. हां. म्हणजे तर शेतकऱ्याने एक पारदर्शक माहिती. आणि आता प्लॉटमधलं आम्ही थोडं जर डाळिंब दाखवतो. हे 18 वर्षातली बाग आहे, तर 18 वर्ष बाग टिकली, बघायला समाधान वाटलं पहिल्यांदा. म्हणजे 18 वर्षाची जुनी बाग आहे आणि त्या बागेत माल आहे. चला आपण फिरत जाऊ जरा तिकडे. असं झाडं जरा उचललेली झाडं, इकडे जरा छाटणी पद्धत वेगळी आहे जरा. तर वाकचोरे परिवार संगमनेरवरून आपलं पार्सल बऱ्याच ठिकाणी वापरलं आहे, बऱ्याच दिवसापासून येते, परंतु आज तुमच्या ह्या परिसरात येण्याची आम्हाला पण संधी मिळाली इकडच्या कामानिमित्त आल्यानंतर. त्यामुळं कसं आहे, खरं काय प्रॉब्लेम येतात का शेतकऱ्यांना, ह्याचं निरीक्षण नोंदी करण्याचं आमचं पण काम आहे. की कसं होतंय, काय ठिकाणी औषध वापरताना काय अडचण येतात का, कोण काय चुकतंय का, त्याला योग्य वेळ मार्गदर्शन भेटलं तर तो माणूस काय चूक होत असली तर पण सुधारता येते. ह्यासाठी आम्ही एक बागांना भेटी देतोय आवर्जून. तर प्लॉट एक बघण्यासारखा एक 8 दिवसात सध्या 200 रुपये प्लस रेट आहे. आणि गेले ह्याच मला जर नुकसान झालं तर शेतकऱ्याला किती नुकसान होतं आहे ह्याची एक जाणीव पण होते. कारण ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक जीवनदायी, सोनम औषधमध्ये एक जीवनदायी ठरलेलं आहे. हो. शेतकरी मित्रांनो, एक सोनम औषध विश्वासानं एक वापरा. ह्या शेतकऱ्यांनी सांगितलंय माहिती, म्हणजे 100% सोनम औषधं तुम्हाला 100% जीवनदायिनी म्हणून एक तेलकट नियंत्रणासाठी देशामध्ये कंपनीचा एक प्लॉट स्वतः कंपनीने सांगोल तालुक्यात तयार केलेला आहे. मॅन्युफॅक्चर युनिट सांगोल ठिकाणी ह्या ठिकाणी असणार आहे. तर शेतकऱ्यांनी हे स्वतःचे मोबाईल नंबर सगळं सांगितलंय. ज्याला वाटतंय लगेच शेतकरी असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन घ्या, भेटा या. हां, आता प्लॉट मस्त होता. हां, धन्यवाद.